राज्यसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस इच्छुक असल्याची विजय वडेट्टीवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं, तर जागा वाटपाचा प्रश्न चर्चेनं सुटेल असा विश्वास यावेळी वडेट्टीवारांनी व्यक्त केला। आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही, त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती, पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया। महाविकास आघाडीची बैठक झाली। येणाऱ्या राज्यसभेच्या आणि निवडणुकी संदर्भात ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते। आमचा आग्रह त्या ठिकाणी त्यांच्याकडे विनंतीवजा आग्रह राहिलेला आहे। आम्हाला राज्यसभेची जागा ही आमच्या पक्षाला दिली पाहिजे आणि त्यासाठी आमचा आग्रह त्यांच्याकडे राहिलेला आहे। शरद पवारांबद्दल सर्वांना आदर आहे, पण मी माझ्या पक्षाचं हित बघणार, राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर मी माझ्या पक्षाचं हित बघणार असं राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत राज्यसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। नावाबद्दल आम्ही चर्चा करतच नाहीये आणि पवार साहेबांबद्दल सगळ्यांमध्ये मनामध्ये खरोखर आदर आहेच, पण पक्षाची भूमिका, मी माझ्या पक्षाची भूमिका म्हणतो, मी माझ्या पक्षाचं हित बघणार। आता निवडणुका झाल्यानंतर न्यूमेरिकल स्ट्रेंथ जर बघितली तर नंबर 1 वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, नंबर 2 वर काँग्रेस आहे, नंबर 3 वर राष्ट्रवादी आहे।